हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण 8th स्टँडर्डचा 5वा टॉपिक एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युलाज हा टॉपिक बघणार आहे. हा टॉपिक बघण्याच्या आधी आपण मागच्या स्टँडर्डमध्ये काही फॉर्म्युले शिकले आहेत ते आपण बघूया. तुम्हाला माहीतच असतील हे तिन्ही फॉर्म्युले जे की आपण मागच्या काही स्टँडर्ड्समध्ये शिकलेलो आहे. तर पहिला फॉर्म्युला a+b² जर असेल इज इक्वल टू a² + 2ab + b² असा फॉर्म्युला येतो. जर a - bचा स्क्वेअर असेल तर a² - 2ab + b² असा फॉर्म्युला असतो त्याचा. आणि जर a² - b² असेल तर इक्वल टू a + b × a - b असा फॉर्म्युला येतो. तर आपण या 8th स्टँडर्डमध्ये एक्सपान्शन ऑफ x + a × x + b हा फॉर्म्युला काय आहे ते बघूया. एक्स म्हणजे हा व्हेरिएबल असतो आणि ए आणि बी हा कॉन्स्टंट म्हणजेच नंबर असतो. तर त्याचा फॉर्म्युला आता आपण बघूया काय असतो. x + a × x + b चा इज इक्वल टू x² + a + bx + ab असा हा फॉर्म्युला असतो. x + a × x + b इज इक्वल टू x² + a + b × x + ab असा हा फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह होतो ते एकदा मी तुम्हाला सोडून दाखवतो. हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह होतो हे कोणत्याही एक्झाममध्ये वापरत नाहीत, पण तुम्हाला माहीत असू दे म्हणून मी हा दाखवत आहे. तर बघूया हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह होतो. तर x × x + b + a × x + b म्हणजे x × हा ब्रॅकेट प्लस a × हा ब्रॅकेट आपण पहिला करणार. म्हणजेच कसं x × x + b प्लस म्हणजेच हा प्लस a x + b असं येणार. आत मल्टिप्लाय होणार एक्सने x² x × x² प्लस bx प्लस ax प्लस ab असा हा फॉर्म्युला आहे. तर x² bx प्लस ax मधून x हा कॉमन निघतो, त्यामुळे आपण a + b x असं लिहू शकतो आणि हा ab. तर असा हा फॉर्म्युला हा डिराईव्ह होतो. हा फॉर्म्युलेचे डेरिव्हेशन कसं आहे हे कोणत्याही एक्झाममध्ये विचारत नाहीत, पण तुम्हाला माहितीसाठी मी सांगितलेलं आहे. तर आपण डायरेक्ट आता प्रॅक्टिस सेटकडे वळूया. या फॉर्म्युल्यावरतीच पूर्ण प्रॅक्टिस सेट आहे. प्रॅक्टिस सेट एकदम सिंपल आहे. तर आता आपण प्रॅक्टिस सेट बघूया. तर प्रॅक्टिस सेट 5.1 पूर्ण याच क्वेश्चनवरती आहे. तर क्वेश्चन नंबर 1 आहे एक्सपांड. हा एक्सपांड असता आपल्याला क्वेश्चन असतो ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचा असतो. तर पहिला क्वेश्चन आहे a + 2 × a - 1. तर फॉर्म्युल्याप्रमाणेच आपण करणार. ह्याला आपण एक्सला x मानलं, ह्याला a मानलं, ह्याला x मानलं, ह्याला b मानलं. तर आपल्याला फॉर्म्युला माहीतच आहे. तर आपल्याला फॉर्म्युला काय आहे x + a x + b जर असेल तर x² + a + b x + ab असा हा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला या गोष्टी या फॉर्म्युल्यामध्ये रिप्लेस करायच्या असतात. तर आता आपण करूया. x² म्हणजे काय आहे, इथं a आहे, तर aचा स्क्वेअर प्लस a म्हणजे काय आहे 2, b म्हणजे काय आहे -1, शेवटी x म्हणजे काय आहे परत a प्लस a आणि b म्हणजे काय 2 × -1 2 × -1. तर a² + a प्लस -2. तर ह्याचं शेवटचा आन्सर काय नाही a² + a - 2 हे जा आन्सर असणार आहे. सिम्पल आहे. एक्सपांड करायचं म्हणजे आपल्याला या इक्वेशनला फॉर्म्युल्याप्रमाणे सिम्प्लिफाय करायचं असतं. तर क्वेश्चन नंबर 2 आता बघूया. फॉर्म्युल्याप्रमाणे आपण याला x मानलं, याला a मानलं, ह्याला x मानलं, ह्याला b मानलं. तर आता बघूया. फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे. जर x + a x + b असेल तर फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे x² + ab
ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी असा फॉर्म्युला असतो. एक्स स्क्वेअर म्हणजे काय, इथे यम आहे त्यामुळे यम स्क्वेअर येणार, प्लस ए प्लस बी, ए म्हणजे काय आहे -4 प्लस बी म्हणजे काय 6, एक्स म्हणजे काय परत आणि यम, प्लस ए इंटू बी, ए म्हणजे काय आहे -4, बी म्हणजे काय +6. तर याला आता सिम्प्लिफाय करूया. यम स्क्वेअर प्लस 2m साईनचे 24 -24. तर याचा आन्सर आलेला आहे यम स्क्वेअर प्लस 2m -24. क्वेश्चन नंबर 3 बघूया. ह्याला म्हणलं एक्स, ह्याला म्हणलं ए, याला म्हणलं एक्स, याला म्हणलं बी. तर फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे. मी काय आता इथे पुन्हा लिहित नाही कारण आपल्याला फॉर्म्युला माहीतच आहे. उगाच वेळ घालवायला नको, जेणेकरून आपला व्हिडिओ छोटा होईल आणि तुम्हाला समजून देखील जाईल. तर पहिला आपण काय मानलं, एक्स म्हणजे 13 आहे, तर 13 स्क्वेअर तुम्ही इथं लिहायचं आहे. वी नो दॅट हा फॉर्म्युला लिहायचा आहे, मग आन्सर लिहायचा आहे. एक्स म्हणजे काय आहे 13 स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर, प्लस ए म्हणजे काय आहे एक्स आणि बी म्हणजे काय आहे -x, आणि इथं एक्स म्हणजे काय आहे 13 इंटू 13 झालं, प्लस ए बी, ए म्हणजे काय आहे एक्स, बी म्हणजे काय आहे -x. तर आता याला सिम्पल काय करूया. 13चा स्क्वेअर काय येतो 13 इंटू 13 इथं करून बघूया आपण. 13 इंटू 13 3 1 3 0 3 1 3 1 1 961 169 प्लस एक्स मायनस एक्स 0 येतं आणि 13नं 0 गुणलं तरी आन्सर 0च येतं, आणि इथं एक्स इंटू -x हा -xचा स्क्वेअर येतो. तर आन्सर कसं येणार आहे 169 -x स्क्वेअर, हे जे आन्सर आहे. तर आता क्वेश्चन नंबर 4 काय बघूया. 3x + 4y 3x + 5y, ह्याला म्हणलं एक्स, ह्याला म्हणलं ए, ह्याला म्हणलं एक्स, ह्याला म्हणलं बी. आन्सर एकदम सिम्पल आहे. परत आता फॉर्म्युलाप्रमाणेच आपण जाणार आहे. पहिला काय असणार आहे एक्स स्क्वेअर म्हणजे काय 3xचा स्क्वेअर, नंतर प्लस ए प्लस बी, ए म्हणजे काय आहे 4y + 5y, नंतर काय एक्स परत आणि एक्स, परत एक्स म्हणजे काय आहे 3x, इथं लिहिलं 3x मल्टिप्लायला, प्लस केलं ए इंटू बी, ए म्हणजे काय आहे 4y आणि 5y. सिम्पल आहे एकदम. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 3चा स्क्वेअर म्हणजे काय 3 3 9, एक्सचा स्क्वेअर येणार 9x स्क्वेअर, याचा आन्सर असणार आहे. मग पुन्हा 4y + 5y 9y असणार आहे 9y, आणि इंटू मल्टिप्लायला 3x आहे, परत 5 चौक 20 20 येणार आहे, आणि y इंटू y स्क्वेअर येणार आहे. नंबरने नंबरला मल्टिप्लाय होणार, व्हेरिएबलने व्हेरिएबलला मल्टिप्लाय होणार आहे. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. तर आता 9x स्क्वेअर प्लस 9y इंटू 3x, तर नंबरने नंबरला मल्टिप्लाय 9 इंटू 3 काय 27, एक्स आणि y इथं मल्टिप्लाय झालं XY होणार आहे प्लस 20y स्क्वेअर. तर याचा आन्सर याचं देखील आलेला आहे. तर आता पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5. एक्सरसाइजमधला मी एक क्वेश्चन लिहिलेला नाही कारण एकदम सिम्पल आहे. तो तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सोडवावा असं मला वाटतं, त्यामुळे मी सोडवलेलं नाही आहे. तर आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. परत आता आपण ह्याला म्हणलं एक्स, ह्याला म्हणलं ए, ह्याला म्हणलं एक्स, ह्याला म्हणलं बी. फॉर्म्युलाप्रमाणे आपल्याला फॉर्म्युला माहीतच आहे. इथं फॉर्म्युलावरती मी लिहून ठेवतो म्हणजे आपल्याला सगळ्याच एक्झाम्पलला वापरता येईल. एक्स प्लस ए आणि जर एक्स प्लस बी असेल इज इक्वल टू काय असणार आहे एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी, ह्याचं असं सिम्प्लिफिकेशन असणार आहे. तर आता या फॉर्म्युल्यामध्ये याप्रमाणे रिप्लेस करूया. तुम्ही पहिला फॉर्म्युला लिहून घेणार आहे प्रत्येक एक्झाम्पलला, जेणेकरून तुम्हाला फॉर्म्युला देखील पाठ होईल.
आता या फॉर्म्युलात आपण रिप्लेस करूया. एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे 9x, 9xचा स्क्वेअर झाला प्लस आलं ए प्लस बी, ए म्हणजे काय इथं 5t प्लस 3t, बी म्हणजे काय 3t, एक्स म्हणजे काय परत 9x प्लस ए बी म्हणजे काय -5t 3t. ओके, सिम्पल आहे एकदम. आता ह्याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. 9चा स्क्वेअर काय 81, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 5t प्लस 3t काय असणार आहे 6 7 8t, आणि मग इथे मल्टिप्लायला 9x असणार प्लस -5t इंटू 3t, नंबरला नंबर मल्टिप्लाय, व्हेरिएबलला व्हेरिएबल मल्टिप्लाय, -15t स्क्वेअर, नंबरला 5 3 15 आणि t इंटू टी स्क्वेअर. सिम्पल आहे. 81x स्क्वेअर. आता नंबरला परत नंबर मल्टिप्लाय होणार आणि व्हेरिएबलला व्हेरिएबल, तर नंबरला नंबर मल्टिप्लाय झाल्यानंतर काय 72 आणि इथे येणार xt, कारण व्हेरिएबलला व्हेरिएबल मल्टिप्लाय आहे, आणि इथं -15t स्क्वेअर. तर ह्याचा आन्सर 81x स्क्वेअर प्लस 72xt -15t स्क्वेअर. सिम्पल आहे एकदम. आता क्वेश्चन नंबर 8 बघूया. सिम्पलच आहे, आणि जर कुठे मायनस येत असेल तर आपण फॉर्म्युला सेमच असणार आहे, त्याला नंतरनं ते आन्सर शेवटी मायनसमध्ये आपलं पण येऊन जाईल. मायनस आणि प्लससाठी काय वेगळा फॉर्म्युला नाही आहे, हा सेम फॉर्म्युला असणार आहे. फक्त आपल्याला एक्स आणि एला आपल्याला त्याप्रमाणे रिप्लेस करून घ्यायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 8 बघूया आता. परत आणि ह्याला आपण एक्स मानलं, याला ए मानलं, ह्याला एक्स मानलं, ह्याला बी मानलं. तर आता बघूया. एक्समध्ये एक्सला एक्स आहे, एक्स स्क्वेअर झालं प्लस ए प्लस बी म्हणजेच काय 1x मायनस 1x 1/x सॉरी, आणि एक्स म्हणजे काय एक्सच आहे प्लस ए इंटू बी असणार आहे. ए इंटू बी म्हणजे काय 1x इंटू मायनस 1/x असणार आहे इज इक्वल टू आलं. सिम्प्लिफाय करायचं आहे तर आपल्याला एक्स स्क्वेअर इथं 1 - x आणि 1 - x हा सिम्पलच असणार आहे, कारण बेस सेम असल्यामुळे ह्याचा आन्सर 0च येणार आहे, कारण 1 - 1 0 होणार आहे. एक्स 0/x म्हणजे 0च असणार आहे, त्यामुळे हे इथे 0च येणार आहे. डायरेक्ट आता हे सोडवायला घेऊया. इथे देखील मल्टिप्लाय होणार आहे. मल्टिप्लाय केल्यावरती कसं येते बघूया. -1/x स्क्वेअर येणार आहे याचा आन्सर, आणि शेवट आन्सर एक्स स्क्वेअर प्लस सॉरी इथं मायनस येणार -1/x स्क्वेअर आन्सर असणार आहे. हे जर सिम्प्लिफाय केल्यावरती एक्स स्क्वेअर -1/x स्क्वेअर आन्सर याचं येणार आहे. तर आता क्वेश्चन नंबर 7 बघूया. क्वेश्चन नंबर 7 आहे. ह्याला आपण मानलं एक्स, ह्याला मानलं ए, ह्याला मानलं एक्स, ह्याला मानलं बी. या फॉर्म्युल्यामध्ये परत आपण रिप्लाइज करणार. आता एक्स स्क्वेअर म्हणजे काय येणार एम स्क्वेअर प्लस येणार ए म्हणजे काय 2/3 आणि बी म्हणजे काय प्लस येणार आहे -7/3 आणि एक्स म्हणजे यम प्लस परत आलं ए इंटू बी. ए म्हणजे काय 2/3 आणि बी म्हणजे काय -7/3. तर याला आपल्याला आता सिम्प्लिफाय करायचं आहे याच याला, मग आपल्याला उत्तर मिळून जाईल आपलं. यम स्क्वेअर आहे तसं येणार प्लस 2/3 प्लस आता इथं कसं येणार 2/3 -7/3 मल्टिप्लाइड बाय यम. इथं कसं येणार ह्याचं मल्टिप्लिकेशन होणार, इथं येणार -14 3 3 9 -9 इज इक्वल टू खालती यायला याचा आन्सर यम स्क्वेअर. ह्याचं मायनस जेव्हा होणार त्यावेळी मायनस साईन येणार 2 - 7 यांचा आन्सर -5 येणार आहे, त्यामुळं बाहेर येताना देखील -5 येणार. -5/3 यम ह्याच्याबरोबर हे मल्टिप्लाय होणार आहे, त्यामुळे इथं यम आलं -14/9 याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. तर आता क्वेश्चन 9 त्याच पद्धतीनं जसं आत्तापर्यंत आपण करत आलो आहे तसं ह्याला म्हणलं एक्स, ह्याला म्हणलं ए, ह्याला म्हणलं एक्स, ह्याला म्हणलं बी. फॉर्म्युल्यात घातलं. एक्स म्हणजे काय एक्स स्क्वेअर म्हणजे 1/yचा स्क्वेअर होणार आहे
प्लस येणार ए प्लस बी म्हणजे 4 - 9 येणार आहे, कारण इथं मायनस असल्यामुळं प्लसला मायनस रिप्लेस होणार आहे. परत एक्स म्हणजे 1/y बाहेर मल्टिप्लाय होणार प्लस ए इंटू बी म्हणजे 4 × -9. तर पुढं आपल्याला असणार आहे याचा स्क्वेअर असणार आहे, त्यामुळे आता स्क्वेअर आपण लिहिला 1/y². आपल्याला माहीत आहे a/b जर स्क्वेअर असेल, a/b ब्रॅकेट स्क्वेअर जर असेल तर आपण त्याला a²/b² लिहू शकतो. त्याच पद्धतीने 1चा स्क्वेअर 1 येणार, हे y² होणार आहे. 4 - 9 -5 आन्सर येणार आहे, -5 आणि इथं 1/y असणार प्लस 4 × -9 किती येणार आहे -36. मग आता ह्याला फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं परत आणि 1/y² आणि -5 हे याला मल्टिप्लाय होणार, त्यामुळे कसं होणार आहे ह्याचा आन्सर मायनस इथे येणार -5/y -36 हे बाहेर आलं. अजून आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे 1/y² प्लस हे मायनस इथं प्लस होणार आहे प्लस 5/y -36. त्याचा असा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. आणि याचबरोबर आपलं प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. एकदम सिम्पल प्रॅक्टिस सेट आहे. जर आपल्याला फॉर्म्युले पाठ असतील तर एकदम आपलं लवकर काम होऊन जाणार आहे. त्यामुळे फॉर्म्युला एकदम परफेक्टली पाठ करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये देखील बरं पडेल. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.